नाली म्हणे मसो पाहिजे नाली म्हणे छह महीने की गर्भवती, फिर ऑपरेशन और फिर मौत। ये किस्सा नहीं, हकीकत है। बिडीपेट की रहने वाली प्रियंका पोटदुखे के जो 32 वर्षीय थी उसकी मौत हो गई है। हमारे साथ उसके परिजन हैं जिनसे हम बात करेंगे। काय झालं होतं ताई, तुमचं नाव सांगा। माझं नाव करिश्मा बंड आहे। तिला पेन होत होता, म्हणजे डॉक्टरनी सांगितलं तिचं बाळ बरोबर नाही आहे। आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो तर ती डॉक्टर म्हणे आम्ही केस घेते म्हणे आणि बा तिचं अबॉर्शन म्हणा की डिलेवरी करून देतात म्हणे। तर ठीक आहे म्हटलं। ती आमच्याकडून पैसे तिने कॅशमध्ये घेतले, म्हणजे ट्रान्सफर दिसलं नाही पाहिजे म्हणे पैशाचं, आणि घरी येऊन तिने गोळी टाकून दिली। तिथे तिला पहिले गोळी दिली, रात्री तिला घरी येऊन गोळी पुन्हा टाकून दिली, आणि रात्री आम्हाला कोणाला न माहीत होतं 3:30-4 वाजता ॲडमिट व्हायला लावलं तिने, आणि आम्ही ॲडमिट झालो। आणि त्याच्यानंतरही तिने पेनचे इंजेक्शन दिले कळायाचे, आणि ते तिला सहन नाही झाले। तरी पण तिने म्हणूनही आम्ही सिग्नेचर देऊनही तिने ऑपरेशन केलं नाही। आणि ज्यावेळी बाळ बाहेर निघत होतं आणि तिला खूप त्रास म्हणजे सांगूच नाही शकत, इतका त्रास होत होता आणि ती सहन नाही करू शकत होती, तेव्हा ती डॉक्टरीन घरी जाऊन बसली होती। ती तिथे अवेलेबलच नव्हती, आणि आम्हाला माहीत झाल्यावर ती अर्धा तासाने तिथे आली। आमच्या पेशंटचा जीव गेल्यावर आली ती तोपर्यंत तिथं आलीच नाही। ती कोणतं हॉस्पिटल होतं आणि डॉक्टर हॉस्पिटल आहे, आणि काय स्वाती ढवळे म्हणून नाव आहे त्या मॅडमचं। जिथं हे तुम्ही ऑपरेशन करायची प्रोसेस होत होती तर डिलिव्हरीच करत होती, ते गव्हर्नमेंट ऑथराइज होतं का? नव्हतं। तर आम्ही ट्रीटमेंट केली, तिची ट्रीटमेंट केली, म्हणजे तिला फक्त आम्ही सजेस्ट केलं तर ती करून देतो म्हणजे। तिने सांगितलं असतं आम्हाला नसतं, नाही होत, माझ्या हातची केस नाही, तर आम्ही मेडिकलमध्ये आलो असतो। आम्ही तिथे गेलो कशाला असतो तुम्ही सांगा? हां, तिने सांगितलं मी करून देईन म्हणून, त्या आशेने आम्ही तिथे पोचलो, तिथे गेलो आम्ही। हमारे साथ प्रियंका के पति भी है, उनसे हम बात करेंगे। काय झालं होतं त्यावेळेस तू जेव्हा ॲडमिट केलं तर तुला कल्पना दिली होती का डॉक्टरनी की असं काही होईल म्हणून? नाही, काहीच कल्पना नव्हती दिली मला। त्यांनी सांगितलं होतं का की असं काही होऊ शकते, दगा बाळंतीला प्रॉब्लेम होऊ शकते, असं काही म्हटलं नाही, काहीच म्हटलं नाही त्यांनी, काहीच सांगितलं नव्हतं मला। त्यांनी सांगितले की मी करून देतो म्हणून, पण ते म्हणे जमतपर्यंत आपण नॉर्मल करू, सीजर पाहू म्हणे, जास्त त्रास झाला सीजर करू म्हणे। पण त्यांना काहीच केलं नाही, फक्त नॉर्मलची वेळ पाहिली। नॉर्मल करता करता तिला त्रास भरपूर होऊन राहिला होता। त्रास पुन्हा औषधी तर एवढ्या भरपूर दिल्या त्याची हद नाही, म्हणजे भरपूर, म्हणजे इंजेक्शन सलाईन चालूच होता, त्याच्यामुळे आणखी त्रास झाला। त्यांना कोणत्या गोळ्या द्यायला का द्यायला त्यांनाच माहीत, मला माहीत नाही होतं। त्याच्यानंतर त्रास झाल्यावर भरपूर त्रास झाला, ब्लडिंग पण सुरू झाली तिची। ब्लडिंग सुरू झाल्यावर अर्धा पाऊण तासाने डॉक्टर आले, तोपर्यंत काहीच केअर नाही केली तिथे ना। डॉक्टर आले होते का? डॉक्टरने तिला चेक केलं होतं? डॉक्टरने चेक केल्यानंतर मग ते हाताबाहेर झाली केस, म्हणजे तिथंच, म्हणजे तिनं हे केलं होतं, जीव सोडला। तर त्यांनी मग दुसऱ्या हॉस्पिटलला कॉल केला, तिथून ॲम्ब्युलन्स बोलवली, कारण की यांच्याकडे काही मशिनरी नव्हत्या, काहीच नव्हतं, ऑक्सिजन पण नव्हतं, काहीच नव्हतं। त्यांनी दुसऱ्या गाडी ॲम्ब्युलन्स बोलवली, त्याच्यामधून ऑक्सिजन सिलेंडर काढून त्यांना लावली, तोपर्यंत काहीच नव्हतं। तिथं गेल्यावर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एस हॉस्पिटल आहे ते दिगुरीला, तिथे गेल्यावर डायरेक्ट त्यांनी बाहेरच चेक केलं डॉक्टरनी, तर गेलं आहे म्हणजे त्या बीट, त्यांच्या हार्टबीट बंद आहे म्हणजे। ते म्हणत होते की काही डॉक्टरनी तुमच्याकडून काही सह्या वगैरे घेतल्या का? हो, सह्या घेतल्या माझ्याकडून त्यांनी। कशाच्या होत्या, काय होत्या, काही तुम्ही वाचलं होतं? नाही, काहीच सांगत नाही। एक कोरा कागद दिला, कोरा कागदावर एक सही घेतली, आणखी त्यांना त्याचे म्हणजे दवाखान्यात पॅड राहते त्यांच्यावाला, त्यांच्यावर एक सिग्नेचर घेतली, बस, बाकी काहीच नाही। ते सिग्नेचर घेतलेले फॉर्म जे होते ते त्या फाईलमध्ये आहेच नाही, गायब आहे। गर्भपात केंद्र ते ऑथराइज गव्हर्नमेंटचं होतं का? ते गव्हर्नमेंट मान्यता होती का त्याला? नव्हती, नाही होती गव्हर्नमेंट मान्य आहेच नाही। सिस्टरनी घरून पैसे घेऊन गेली, सिस्टर घरी येऊन पैसे घेऊन गेली,
एक गोळी दिली आणि सिस्टर घरी येऊन पैसे घेऊन गेली. मग म्हणे तुम्ही 30,000 जमा करा. 30,000 जमा करतो म्हटलं तर म्हणते मग सीझर नाही करून म्हणते आम्ही नॉर्मलच करून म्हणते वाट पाहून म्हणते. पण वाट पाहता पाहता जीव चालला गेला इकडे ना वाटच पाहत राहिलो आपण जिंदगीभरची. तर जेव्हा तब्येत खराब होत होती तेव्हा तुम्ही जे आधी नॉर्मल डिलिव्हरी करायचा विचार केला होता, तब्येत खराब होती तेव्हा सीझर करायसाठी तुम्ही म्हटलं होतं का? म्हटलं होतं आम्ही म्हटलं होतं ते म्हणे आपण 5 वाजेपर्यंत वाट पाहू म्हणे. पूर्ण वाट पाहून म्हणे ना आणखी 1,00,000 रुपये लागेल म्हणे सीजर करायचे आहे. तुम्हाला वेळेवर पैशाची मागणी हो वेळेवर म्हटलं त्यांनी डायरेक्ट पहिले तिने 50 म्हटलं, आम्ही 50,000 सगळं करून देतो म्हणे. आणि मग आम्ही म्हटलं ना आमच्या पेशंटनी सहन नाही होतात तुम्ही सीझर करा तर ₹1,00,000 लागेल म्हणे ती म्हणे. आणि ₹1,00,000 लावून तिच्याकडे काही मशिनरी अवेलेबलच नव्हता. ती करणार काय होती सांगा आम्हाला. आणि ती तुम्ही तुमचं नर्सिंग आहे ज्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचं गर्भपात होत होतं तिथं व्यवस्था होती का, सोय होती का? काहीच नाही, कंजस्टेड रूम होती. जेव्हा डिलेव्हरीसाठी बाई जेव्हा येते तिला हवी होती ते रूम काहीच नाही. आमच्याकडे त्याचा फोटो पण आहे. आज आम्ही ह्या बेसिकवर हे करत आहे. ते म्हणत आहे का अनलिगल आहे. अनलिगल कोणत्या याच्याने ती कुवारी होती का हे होतं का अनलिगल नव्हतं. हे बाळ 7वा महिना तिला चालू होता. त्यांनी असं म्हटलं होतं का की अनलिगल आहे हे बाळ, असं म्हटलं? नाही असं म्हटलं होतं त्यांना अनलिगल आहे. पण ऑपरेशन त्यांना जेव्हा फाईल घेतली आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी म्हटलं असतं का माझ्या याच्यात आहे नाही होत माझ्याकडून तेव्हाच आम्ही मेडिकल किंवा दुसरं डॉक्टर पाहिलं असतं. त्यांनी असं केलंच नाही. त्यांनी डायरेक्ट गोळी दिली मी करून देतो म्हणे. मला 50,000 रुपये द्या म्हणे मी करून देतो म्हणे. डायरेक्ट तिथंच गोळी दिली एक खाण्यासाठी. रात्री आणखी 2 गोळ्या त्या सिस्टर घेऊन आली त्यांची. तेव्हाच गोळी दिली, तुम्हाला विचार करायचा वेळ दिला नाही. सिस्टर आणि त्यांची सिस्टर डॉक्टरची सिस्टर रात्री घरी आली. त्यांनी 2 गोळ्या दिल्या आणखी ना 20,000 रुपये घेऊन गेले आमच्याकडून. हो ना स्टार्टिंगला 5,000 रुपये घेतले. नाही गोळी तेव्हा गोळी देतात पहिली गोळी दिली तेव्हा 5,000 घेतले. दुसऱ्यांदा गोळी दिली रात्री तेव्हा 20,000 रुपये घेतले. आता या पूर्ण विषयावर तुमचं काय म्हणणं आहे की काय व्हायला? लायसन आम्हाला ते दवाखाना बंद करा त्यांच्यावर. आपल्याला त्यांच्या लायसन बंद झाला पाहिजे, दवाखाना बंद झाला पाहिजे. मी म्हणत आहे आमची केस तशी झाली तशी दुसऱ्याची झाली नाही पाहिजे. त्या मॅडमचं लायसन रद्द करा आणि आम्हाला मानहानीची आम्हाला केस तिच्यावर करायची आहे. डॉक्टर केअरलेस जेव्हा माझी पत्नी तिथं तडफडत होती ते होती नाही तिथे. ते आपल्या नर्सला सांगत होती का हे कर ते कर. नर्स पण काही नाही. असं झाल्यावर माझे जेव्हा त्यांना माहीत पडलं का माझी पत्नी गेली तर एक बी नर्स नव्हती. सगळे गायब झाले, पुरा स्टाफ गायब झाला होता. आम्हाला काय म्हणे तिचं बीपी वाढलं म्हणे. बीपी आहे ना बीपी वाढलं म्हणे. दातकुडी बसली म्हणे. तर म्हणे ती म्हणे हालजूल नाही करत आहे. आणि तिला पट्ट असं दाबदूब केलं आणि तिने काहीच प्रोसेस नाही केली. आणि तसंच दुसऱ्या डॉक्टरकडे तिच्याकडे काही एकही वेकेन्सी अवेलेबल नव्हतं. आणि तिने एवढी केअरलेस करायला गेली. तिला 2 फोन 3 फोन केले, एक फोन नाही उचलला तिने. अर्धा तासाने आली ती, अर्धा तास आली नाही ती. तर जेव्हा तिचं प्रोसेस सुरू झालं होतं हे डिलिव्हरीची तेव्हा डॉक्टर अवेलेबल नव्हती का? नव्हते डॉक्टर अवेलेबलच नव्हते. आम्ही तिथेच होतो उभे. आणि तिच्याकडून तिला कळा खूप येत होता. तिला पाणी ब्लड दोन्ही जाणं चालू झालं असतं. मॅडम तिथे अवेलेबल नव्हत्या. ती अवेलेबल असती तर आमचा जीव गेला नसता. परिजनों में आक्रोश है. उनका कहना है कि जब मरीज तड़प रही थी या फिर प्रोसेस शुरू थी तब डॉक्टर और स्टाफ नदारद था और किसी प्रकार का भी ध्यान नहीं दिया गया जिस वजह से या प्रियंका की जान चली गई. आज परिजन जो है न्याय की गुहार लगा रहे हैं. उनका कहना है कि उन्हें न्याय मिलना चाहिए, साथ ही उस हॉस्पिटल का और उस डॉक्टर का लाइसेंस रद्द होना चाहिए ताकि फ्यूचर में इस तरह की घटना ना हो. कैमरा पर्सन विलास के साथ मैं प्रकाश शुक्ला, महाराष्ट्र टीवी 24 नागपुर.